कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय समजते काय रे दिशा स्वतःला? नाही पण ना यार. देवी आईशी तर भेट नाही झाली, तर जेवणाचं काय करू? प्रीतम सर, सोड रे मला. दिशा, ए दिशा, मला कळत नाहीये का? तुम्ही दिशाला सांगा मिहीर आलाय, ती येईल बरोबर बाहेर. सॉरी सर, नाही जात आहे. सोड रे दिशा. ए दिशा, दिशा प्लीज बाहेर ये. दिशा, एक मिनिट. काय मॅटर या? हो प्रीतम बाबा, अहो ह्यो माणूस जबरदस्ती अक्षराचा प्रयत्न करतोय आणि दिशा मॅडम भेटायचं म्हणतोय. मी 5 वर्ष स्टेट्स मध्ये होतो. दिशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही. बरं मी बघतो, तुम्ही जा. ठीक आहे, बघतो. हाय प्रीतम. तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. काय? मी दिशाचा बॉयफ्रेंड आहे. बोल बाबा बोल. ऐक बघ, माझं दिशावर खूप प्रेम आहे आणि दिशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. अरे असलंच पाहिजे ना भावा, असलंच पाहिजे. ती तुझ्याकडे ना फक्त तुझा पैसा बघून आली आहे. अरे थँक्यू. बोल तू. आमच्या मध्ये येऊ नकोस, जपून राहा. Okay. दिशा फक्त माझी आणि माझीच राहणार आहे. अरे भावा, तुझीच आहे ना ती, आणि घेऊन जा तिला. लय हुशारा मारते ती आतमध्ये तुझी दिशा. हा, एक काम कर, तू आज चल, माझ्या आईला सांग आणि दिशाला घेऊन जा. तू गाडी आणली? नाही आणली. चल, मी माझी गाडी देतो. ये लवकर ये. हे जेवण बाहेर पाहुण्यांना सर्व होणार नाही. मॅडम जेवण तयार आहे. मी सांगितलेलं नाहीये ना, पण तुम्हाला माहिती आज कोणते गेस्ट आले? ओळखता तुम्ही त्यांना? माहितीये त्यांची टेस्ट काय आहे? नाही ना? मला माहितीये. हे असलं जेवण बघून ना डिसअपॉइंट होऊन इथून निघून जातील ते. आणि तुमच्यामुळे हे एवढं इम्पॉर्टंट डील हातातून जाईल. अहिल्या आंटींचं इन्सल्ट होईल ते तर वेगळंच. बाय द वे, हे असलं टिपिकल जेवण बनवण्याची आयडिया कोणाची होती? कोणाची होती? माझी. ऑफकोर्स. वाटलंच होतं मला. प्रॉब्लेम्स जिथे पारू तिथे. बघतेस काय? अनबिलीवेबल. तुम्ही सगळे आता काम करा. हे जे बनवलंय ना जेवण, ते घेऊन बाहेर या आणि त्या पाहुण्यांना वाढा. आणि मग त्यानंतर जे काही होईल ना, ते भोगायची तयारी ठेवा. वेल डन पारू. तसंही मला तुला या घराबाहेर हकलायचंच होतं, पण त्याची सोय तर तू स्वतःच करून ठेवलीस. गो अहेड. बाहेर वाट बघते मी तुमची. स्टुपिड क्रू. सावित्री आत्या, तुम्ही समजे कसला बी विचार करू नका.
आपण चांगल्या मनानं जेवण केलंय ना, मग समजा चांगलंच होईल. तुम्ही चला माझ्या बरोबर. देवा, तू आहेसच समजा सांभाळून घ्यायला. चला चला. घ्या एकीकडून घ्या. हे काय आहे? हा तर मी सांगितलेला मेन्यूच नाहीये. हे वेगळंच काहीतरी बनवलंय ने. वा, दिशा उत्तम सिलेक्ट केलास मेनू. एकदम महाराष्ट्रीयन जेवण, एकदम असं आपल्या मातीतलं. क्या बात आहे, वा. अरे वा, आणि या जेवणावर मोदक म्हणजे कळसच आहे. क्या बात आहे. वाव, दिस इज मोमोज. ते वय मोदक आहेत ते. मोदक आहेत या. बसूया का जेवायला? या प्लीज प्लीज. थँक्यू. या काका बस ना. नाही नाही, तुम्ही बसा, मी बसतो घरच्यांसोबत. तू बस पाहुण्यांसोबत. बाबा एकच मिनिट हा. थँक्यू सो मच. सुरू करूया. दिस इज इंडियन ऑथेंटिक फूड, महाराष्ट्रीयन क्युझिन, स्पेशल मराठी डिश. यू नो, अस्सल मराठी. प्लीज हॅव इट. आंटी, मी ना छान कॉन्टिनेंटल फूड मेन्यू तयार करून दिलेला, पण हे असं जेवण तयार केलंय. आणि पारूने मला हे न विचारता केलंय. आय थिंक वी आर गोना लूज दिस प्रोजेक्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.